श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मनाची परीक्षा डोळ्यांनी होते, तर डोळ्यांची परीक्षा मनाने होत असते. आपण जर पाहायला गेलो, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा नरदेह आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. परंतु कर्म इंद्रिय असले आणि ज्ञानेंद्रिय असले तरी प्रत्यक्षात आपण मनाप्रमाणे चालत असतो. हा मन हा इंद्रियाचा राजा आहे. मग मनाची परीक्षा डोळ्यांनी होत असते आणि डोळ्यांची परीक्षा मनाने होत असते. एखाद्या व्यक्तीचं मन कसं आहे हे त्याच्या डोळ्यांच्या हावभावावरून कळत असते. समोरची व्यक्ती कशी आहे, बघा कशा प्रकारे ती बोलत आहे आणि डोळ्यांनी काय दिसतं हे त्याच्या मनाच्या विचारावरून ठरत असते. मनाची परीक्षा डोळ्यांनी कशा प्रकारे होत असते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून त्याच्या भावना, त्याचे विचार आणि स्वभाव याचा अंदाज येत असतो. डोळे हे मनाचे प्रतिबिंब असतात. त्यामुळे एखाद्याचं मन कसं आहे हे डोळ्यांच्या हावभावावरून कळत असते. डोळ्यांची परीक्षा मनाने होते. आता विरुद्ध भाग कसा दिला. आपण काय पाहतो डोळ्यांनी? चांगलं सुद्धा पाहतो, वाईट सुद्धा पाहतो. परंतु काही गोष्टी मनाला खटकतात, काही गोष्टी मनाला आवडतात. बरोबर की नाही? जे चांगलं आहे ते चांगलं वाटतं, वाईट आहे ते वाईट वाटतं. आपल्याला आवडतं ते आपण हो बोलतो, नाही आवडले नाही बोलतो. परंतु कसं पाहता येईल बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला जे डोळे दिलेले आहेत कशा प्रकारे आपण पाहतो हे आपल्या मनाच्या विचारांवर अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीने चांगली गोष्ट जर पाहिली असेल आणि त्याचं मन जर वाईट असेल तर त्याला ती गोष्ट वाईटच दिसेल. आपण एखाद्या ठिकाणी गेलो, समुद्रकिनारी गेलो, जिथे प्रत्यक्षपणे बघा आपलं मन रमलेलं होतं. एवढं सुंदर असा निसर्ग दिसत होता, सुंदर असं समुद्रकिनारा पाहायला मिळालं. परंतु डोक्यामध्ये, मनामध्ये अनेक प्रकारचे वाईट विचार येत होते. मग समोर समुद्रकिनारा असताना, आजूबाजूला निसर्ग सौंदर्य असताना आपल्या मनामध्ये का वाईट विचार आले? आणि त्यामुळे बघा आपलं मन चलबिचल झालं. जर मनच वाईट असेल तर समोर समुद्रकिनारा असो किंवा निसर्ग असू दे, मग चांगलं काहीच पाहायला मिळणार नाही. आणि डोळ्यांना काय दिसतं हे मनाच्या विचारांवर अवलंबून असतं. समोर असतं सुद्धा आपल्याला ते दिसत नाही. कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया. एका गावात 2 मित्र राहत होते. आता जर पाहायला गेलो तर एकाचं नाव होतं राम आणि दुसऱ्याचं नाव होतं श्याम. राम नेहमी आनंदी असायचा आणि सकारात्मक दृष्टिकोनातून असायचा, तर श्याम नेहमी निराश आणि नकारात्मक विचारांमध्ये अडकून असायचा. एके दिवशी त्यांनी ठरवलं की आपण जंगलामध्ये फिरायला जायचं. ते दोघे जंगलात फिरायला निघाले आणि फिरत असताना त्यांना एक सुंदर अशी बाग दिसली आणि त्या बागेमध्ये पाहायला गेलं तर रामने ती बाग सुद्धा पाहिली आणि त्याला खूप आनंद झाला. त्याने श्यामला सांगितलं, श्याम बघ किती सुंदर बाग आहे ना. पण श्यामने ती बाग पाहिली आणि म्हणाला, शी काहीच नाही, सगळीकडे नुसती धूळ मातीच आहे, इकडे तर कचरा पडलेला आहे. रामला खूप आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं. त्याने श्यामला विचारलं, अरे श्याम तू असं का बोलतोस? बाग तर खूप सुंदर आहे, हिरवगार निसर्ग सौंदर्य, हिरवीगार प्रत्यक्षपणे बघा गवत उगवलेलं आहे,
झाडंसुद्धा आहेत, खेळण्यासाठी मैदान बघा, प्रत्यक्ष म्हणजे लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा तिथे लावलेली आहेत. माझ्या डोळ्यांना फक्त वाईट गोष्टी दिसत असतात. मला नेहमी नकारात्मक गोष्टी दिसत असतात. रामने श्यामला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु श्याम, तुझ्या मनात नकारात्मक विचार भरलेले आहेत, त्यामुळे तुला गोष्टही वाईट दिसत आहे. कारण जी जी चांगली गोष्ट आहे ती सुद्धा तुला वाईट दिसते व तुझ्या मनाला सकारात्मक विचार करायला तू स्वतः शिकव. श्यामने रामचं बोलणं ऐकलं आणि त्याने सकारात्मक विचार करायला सुरुवात केली. हळूहळू त्याचं मन सकारात्मक झालं आणि त्याला बघा प्रत्यक्षपणे चांगली गोष्ट दिसून आली. प्रत्यक्षपणे आपल्याला काय शिकायला मिळालं की आपलं मन जसं विचार करत असतं तसंच आपल्याला ते दिसत असतं. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करून चांगलं जीवन जगलं पाहिजे. आता मनाची परीक्षा कोण घेईल हो? कोणी जरी ठरवलं तरी आपल्या मनाची परीक्षा कोणी घेणार नाही. परंतु डोळ्यांची परीक्षा, आपण डोळ्यांनी काय पाहतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. जर आपण चांगलं पाहिलं तर डोळ्यांची पुण्याई वाढेल आणि वाईट जर पाहिलं तर डोळ्यांमध्ये बघा प्रत्यक्षपणे पुण्याई कमी होण्याचा प्रयत्न होईल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीचं मन कसं आहे हे आपल्याला जर पाहायचं असेल तर त्याचा मूळ स्वभाव पाहायचा. त्या व्यक्तीचं बोलणं कसं आहे, ती व्यक्ती कशा प्रकारे बोलत आहे. म्हणजेच विचार जर केला तर मनाची परीक्षा ही डोळ्यांनी होत असते. ज्याप्रमाणे मन हा इंद्रियाचा राजा आहे, मनाला आपण जर शिकवायला गेलो तर आपल्या देहाचा कोणी ऐकणार नाही. कारण आपली इंद्रिय सुद्धा त्याच्यासमोर फिके आहेत. परंतु आपल्या डोळ्यांनी काय पाहिलेलं आहे हे आपल्या मनाच्या विचारांवर अवलंबून असते. आपण घरी बसलेलो आहोत आणि आपण विचार करतो बाहेरच्या लोकांचा. आपण घराबाहेर पडलेलो आहोत, विचार करतोय घरातल्या लोकांचा. माझी बायको काय करत असेल, माझा भाऊ काय करत असेल, माझी मेवणी काय करत असेल, असे प्रश्न, असे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. परंतु मनामध्ये जेव्हा प्रश्न येतात ते आपल्याला बघा समोर दिसत असतात. मग डोळ्यांनी काय दिसलं हे जर पाहायचं असेल तर आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे. जसं आपण पाहू त्याचप्रमाणे आपल्याला समोरची सृष्टी पाहायला मिळेल. परंतु जर आपण नकारात्मक विचार करण्याचं ठरवलं तर एकही गोष्ट आपल्याकडून होणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून विचार नकारात्मक न होता सकारात्मक कसे होतील याचा विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, कुठल्याही गोष्ट करत असताना त्या गोष्टीमध्ये आनंदी प्राप्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाधानी असणं गरजेचं आहे. जर व्यक्ती समाधानी नसेल तर कुठलीही गोष्ट असू द्या ती गोष्ट साध्य होणार नाही. म्हणून भाग दिलेला आहे. परंतु आपण विचार करतो की प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर मनाची परीक्षा आणि डोळ्यांची परीक्षा. आपण आपल्या डोळ्यांची पुण्याई पूर्णपणे घालून बसलेलो आहोत. मोठे मोठे बघा आपल्या डोळ्यांना चष्मे लागलेले आहेत. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. जर आपल्या मनाने जर ठरवलं तर बघा प्रत्यक्षपणे आपल्याला उत्तम प्रकारे जे काम आहे ते सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे आपण करू शकू.
अशा प्रकारे काही कामं आहेत, बरोबर की नाही. परंतु आपण विचार जर करायला गेलो तर शेवटी जी परीक्षा द्यावी लागते ती मनामुळेच द्यावी लागते. म्हणून मन हा इंद्रियाचा राजा जरी असला तरी मनाची परीक्षा ही डोळ्यांनी होत असते आणि डोळ्यांची परीक्षा ही मनाने होतच असते. जय जय रघुवीर समर्थ.